पुसद शहरातील अतिक्रमणावर चालला बुलडोझर। अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोप। शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। विशेषतः महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्यावर भर दिला जातोय। शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक, गांधी चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फुले चौक, बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटवले आहे, परंतु बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवले नाही। त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। पुसद शहरातील रहदारीच्या मार्गावर अतिक्रमणावर कारवाई होत आहे, मात्र शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर अडथळा ठरणारे अतिक्रमण तसेच आहे। काही चौकात आणि रस्त्यावरून वाहतुकीस अडथळा होणारे दुकाने या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलीस बंदोबस्त कारवाईला प्रारंभ केल्यावरही अतिक्रमणधारक जागा सोडण्यास तयार नाही। त्यावेळी पालिकेने काही प्रमाणात अतिक्रमण हटवले, मात्र काही महिन्यातच तीच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाली आहे। सध्या प्रशासनाच्या पुढाकाराने काही भागात अतिक्रमणाविरोधी कारवाई सुरू आहे। नगर परिषदेनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यास शहरात वाहतूक सुरळीत होईल, नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल। पोलीस व नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे, परंतु काही दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। परिसरातील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, कारण अतिक्रमणामुळे अनेकांनी जीव गमवावा लागला होता। त्यामुळे कायमस्वरूपी अतिक्रमण हटवल्यास अतिक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल, असे जागरूक नागरिकांकडून बोलल्या जात आहे। पुसद प्रतिनिधी।